जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर फोर्थमधील 2019 क्रेडिट पॅटर्नमधील रिसेंट ॲडव्हान्सेस इन अकाउंटिंग टॅक्सेशन ऑडिटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण की क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे नजर टाकूया. ते मित्रांनो, आपणाला MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर फोर्थमधील रिसेंट ॲडव्हान्सेस इन अकाउंटिंग टॅक्सेशन अँड ऑडिटिंग या विषयाचा जो काही क्वेश्चन पेपर असणार आहे हा एकूण 60 मार्काचा असणार आहे आणि यासाठी पासिंगला तुम्हाला किमान 24 मार्क पडणं अपेक्षित आहे. आणि पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम ड्युरेशन दिलेला आहे. हा पेपर फक्त आणि फक्त इंग्लिशसाठीच असणार आहे. इंग्लिश मीडियम हाच एक ऑप्शन आहे, मराठी मीडियम यामध्ये उपलब्ध नाही. यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन अगोदर रीड करा, ज्यामध्ये एकूण तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 6 आर कंपल्सरी. ओके, दॅन second number instruction, it is a very important, that is solve any 3 questions from question number 2 ते question number 5. म्हणजे क्वेश्चन सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ असे टोटल 4 प्रश्न दिले जातील. त्यापैकी कोणतेही 3 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. आणि राईट साईडला तुम्हाला जे काही फिगर दिसणार आहे त्या तुमच्या मार्क्स इंडिकेट करणाऱ्या आहेत. ओके, सो या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 1कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 1 हा तुमचा फिल इन दी ब्लँक्स असणार आहे, म्हणजेच MCQ टाईप असणार आहे. यामध्ये तुम्हाला टोटल 8 MCQ विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 6 MCQ तुम्हाला सॉल्व करायचे आहे. म्हणजे एका MCQसाठी तुम्हाला 1 मार्क्स असणार आहे. तुम्ही 8च्या 8 MCQचे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. जे 6 बरोबर असतील ते कन्सिडर केले जातील. यामध्ये यांना क्वेश्चन नंबर 1साठी 6 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हे प्रत्येकी ब्रॉड क्वेश्चन प्रत्येक युनिट्सवरती असणार आहे, ज्यामध्ये 14 मार्कासाठी प्रत्येक प्रश्न विचारला जाईल. तुम्हाला मॅक्झिमम 3च प्रश्न सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 हा जो काही असणार आहे तो राईट शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 किंवा मॅक्झिमम 5 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला 12 मार्क्स दिलेले आहे. म्हणजे एका शॉर्ट नोट्सला तुम्हाला 6 मार्क्स असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर 1ला 6 मार्क्स, क्वेश्चन सेकंड ते क्वेश्चन 5 तुम्हाला 14 त्रिक 42 मार्क्स असणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 6ला तुम्हाला 12 मार्क्स असणार आहे. म्हणजे 42 आणि 12 54 मार्क्स होतात आणि 54 आणि 6 60 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. याकडे आता आपण फॉर्मॅटकडे नजर टाकलेली आहे. आता आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे नजर टाकणार आहोत. यामध्ये पहिला महत्त्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, व्हॉट डू यू मीन बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एक्सप्लेन द रोल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन अकाउंटिंग. ओके, हा प्रश्न कदाचित शॉर्ट नोट्सला विचारला जाऊ शकतो किंवा ब्रॉड क्वेश्चनला देखील विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. त्याचा रोल देखील तुम्हाला किमान 10 मुद्द्यांपर्यंत एक्सप्लेन करायचा आहे. ओके, नेक्स्ट आहे, व्हॉट डू यू मीन बाय ब्लॉकचेन अकाउंटिंग, एक्सप्लेन द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ ब्लॉकचेन अकाउंटिंग. कधी कधी ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ब्लॉकचेन अकाउंटिंग असा पण प्रश्न विचारला जातो. नेक्स्ट आहे, व्हॉट डू यू मीन बाय क्लाउड अकाउंटिंग, एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ क्लाउड अकाउंटिंग. बघा, इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन अकाउंटिंग, क्लाउड अकाउंटिंग या तिघांपैकी एका याच्यावर तरी ब्रॉड क्वेश्चन आणि एका याच्यावर शॉर्ट नोट्स तुम्हाला डेफिनेटली विचारली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डिस्कस इन डिटेल्स अबाउट द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कॉर्पोरेट टॅक्स. ओके, कॉर्पोरेट टॅक्सचं तुम्हाला कदाचित मिनिंगही लिहायला विचारतील आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला लिहायचे आहे. ग्राफच्या माध्यमातून किंवा पॉईंटच्या माध्यमातून अगोदर एक्सप्लेन करा. म्हणजे पॉईंट किंवा हेडिंगचे चार्ट तयार करा आणि नंतर 1 बाय 1 ते काय करा, एक्सप्लेन करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बाय किंवा व्हॉट इज द इन्व्हायरमेंटल अकाउंटिंग, एक्सप्लेन द नीड अँड स्कोप ऑफ इन्व्हायरमेंटल अकाउंटिंग.
बघा इन्व्हायरमेंटल अकाउंटिंगचं पुन्हा या ठिकाणी इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशन राईट डाऊन करायचे आहे आणि त्याचे नीड आणि स्कोप हे मुद्दे राईट डाऊन करायचे आहे. जर का तुम्हाला नीड आणि स्कोप हा मुद्दा जर का विचारला नाही तर या जागी तुम्हाला इन्व्हायरमेंटल अकाउंटिंग म्हणजे काय आणि एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इन्व्हायरमेंटल अकाउंटिंग हा प्रश्न विचारला जाईल. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन द टर्म्स ऑफ GST अँड एक्सप्लेन इन डिटेल्स द ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ GST. इथे तुम्हाला खूप साऱ्या विषयांवरती तुम्हाला ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस नीड अँड स्कोप असे प्रश्न विचारले जाणारे आहे. त्याच्यामुळे सर्व प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक बघून ठेवा. ओके. सो GST ऑडिट म्हणजे काय किंवा GST म्हणजे काय आणि GSTचे ॲडव्हान्टेजेस लिमिटेशन्स तुम्हाला एक्सप्लेन करायला लावलेले आहेत. नेक्स्ट आहे व्हॉट इज द फॉरेन्सिक अकाउंटिंग, एक्सप्लेन द की इश्यूज ऑफ फॉरेन्सिक अकाउंटिंग. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय आणि त्याच्या की एरियाज कोणकोणत्या आहेत. जर हा प्रश्न नाही विचारला तर यालाच सपोर्टिंग किंवा रिलेटेड प्रश्न जो आहे तो म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय फॉरेन्सिक अकाउंटिंग, एक्सप्लेन द नीड अँड स्कोप ऑफ फॉरेन्सिक अकाउंटिंग. म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंगचं तुम्हाला नीड आणि स्कोप पण लिहायचा आहे. नेक्स्ट आहे व्हॉट डू यू मीन बाय इन्फ्लेशन अकाउंटिंग, एक्सप्लेन द मेथड्स ऑर टेक्निक्स ऑफ इन्फ्लेशन अकाउंटिंग. कधी कधी तुम्हाला यावरती शॉर्ट नोट्स पण विचारली जाते मेथड्स ऑफ इन्फ्लेशन अकाउंटिंग. ओके. म्हणून हा प्रश्न पण काळजीपूर्वक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत उत्तम पद्धतीने मार्क्स हे भेटून जातील कारण 14 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. त्यानंतर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग म्हणजे काय आणि एक्सप्लेन अबाउट द सिग्निफिकन्स ऑफ ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. हा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नाहीतरी ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगवरती शॉर्ट नोट्स पण विचारली जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे व्हॉट इज द नीड ऑफ लीन अकाउंटिंग, एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस ऑफ लीन अकाउंटिंग. म्हणजे लीन अकाउंटिंगची कन्सेप्ट किंवा नुसतं लीन अकाउंटिंग या नावाने सुद्धा शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते किंवा नीड ऑफ लीन अकाउंटिंग या नावाने पण शॉर्ट नोट्स असण्याची शक्यता आहे. कदाचित लीन अकाउंटिंगचे ॲडव्हान्टेजेस पण तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन म्हणून विचारले जाणारे आहेत. नेक्स्ट काही महत्त्वाचे ब्रॉड क्वेश्चन पाहिलेले आहे आपण. आता आपण काही नेक्स्टमध्ये शॉर्ट नोट्स बघणार आहोत. त्यामधील पहिली शॉर्ट नोट्स आहे एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस ऑफ क्लाउड कम्प्युटिंग किंवा नुसतं क्लाउड कम्प्युटिंग म्हणून सुद्धा शॉर्ट नोट्स विचारली जाईल. मगाशी सांगितल्या पद्धतीने ॲडव्हान्टेजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस हे तर तुम्ही करूनच ठेवा. नेक्स्ट आहे नेचर ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. मला नाही वाटत की हा प्रश्न जास्त करून विचारला जाईल. IPR अकाउंटिंग पण जास्त विचारण्याची शक्यता वाटत नाही. त्यानंतर टाईप्स ऑफ इंटॅन्जिबल असेट, कदाचित नुसतं इंटॅन्जिबल असेट नावाने शॉर्ट नोट्स विचारण्याची शक्यता आहे. तुम्हाला इथे महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे ती म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स रिफॉर्म. ओके. त्यानंतर पर्सनल टॅक्स रिफॉर्म. बघा दोघांपैकी एक तरी तुम्हाला रिफॉर्मवरती प्रश्न असणार आहे. नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. ओके. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग म्हणजे काय त्याचे एकतर इम्पॉर्टन्स विचारले जातील किंवा ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस पण विचारले जातील. पुढे आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ GST. जसं मागाशीच मी तुम्हाला सांगितलं की GSTचे तुम्ही ॲडव्हान्टेजेस पण करा आणि डिसॲडव्हान्टेजेस पण करा. नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ इन्फ्लेशन अकाउंटिंग. मगाशी सांगितलं मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ इन्फ्लेशन अकाउंटिंग त्यापैकीच हा एक महत्त्वाचा शॉर्ट नोट्सला प्रश्न आहे. नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इन्फ्लेशन अकाउंटिंग. त्यानंतर रोल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन अकाउंटिंग. कोणकोणता रोल आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अकाउंटिंगमध्ये आहे तो एक प्रश्न आहे. अत्यंत महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न तो म्हणजे स्किल्स रिक्वायर्ड फॉर फॉरेन्सिक अकाउंटंट. जर तुम्हाला फॉरेन्सिक अकाउंटंट व्हायचं असेल त्यासाठी कोणकोणते स्किल असणं अपेक्षित आहे. तुम्ही किमान 8 ते 10 स्किल या ठिकाणी मुद्दे मांडा आणि ते पण एक्सप्लेन करून सांगा. नंतर लीन अकाउंटिंग. आता लीन अकाउंटिंगचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस हे पण तुम्ही या शॉर्ट नोट्समध्ये राईट डाऊन करू शकता. आणि लास्ट आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 26. कदाचित विचारण्याची शक्यता नाही आहे पण तरी देखील तुम्ही हे अकाउंटिंग स्टँडर्डकडे नजर टाका. सो या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये
रिसेंट ॲडव्हान्सेस इन अकाउंटिंग टॅक्सेशन अँड ऑडिटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघितलेले आहे. बाकी विषयाचे जे काही क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटतील. म्हणून अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.